देवीचं दुसरं रूप म्हणजे स्त्री. स्त्री तपस्विता आहे, ती मुळातच तपोधारणी आहे. हे प्रभू श्री राम जेव्हा वनवासाला निघाले होते तेव्हा अगस्त्य मुनी म्हणाले, राम वनवासाला गेले तरी हरकत नाही, पण सीता हे राज्य नेटाने सांभाळेल. म्हणजे त्या काळात सुद्धा स्त्रीच्या सामर्थ्यावर विश्वास दाखवला जात होता. ती आपला निर्बल अशी कधी नव्हतीच, ती होती तर पूर्ण स्वरूप. निसर्गानं तिला स्त्री म्हणून जी काही कर्तव्य दिली आहेत ती कर्तव्य तर ती पार पाडतेच, शिवाय पुरुषांची कर्तव्यही ती नेटा. अरे तुम्ही सुद्धा तुमच्या घरापासनं आम्हाला भेटायला अक्कलकोटला यायला निघालाच होतात की. अरे गुरु आणि भक्ताचं नातं हे असंच असतं. भक्ताने 2 पावलं पुढे टाकली की गुरु 10 पावलं पुढे टाकतो.